नमस्कार, हितगुज या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. मी प्रशांत सोनार. या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण चर्चा करत असतो ती विविध आजार आणि त्यावरील उपचारांच्या संदर्भात. आणि आजचा आपला विषय थोडासा त्याच अनुषंगाने आहे, पण ह्यासोबतच आपण हॉस्पिटलच्या संदर्भात देखील चर्चा करणार आहोत. कुठल्या हॉस्पिटल संदर्भात? तर अभिनव आरोग्याचा उषःकाल. आणि यावर चर्चा करण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत डॉक्टर मिलिंद परीख. मिलिंद परीख सर, आपल्या कार्यक्रमामध्ये स्वागत. नमस्कार. नमस्कार सर्वांना. नमस्कार सर. डॉक्टर मिलिंद परीख हे स्वतः सिनियर यूरोलॉजिस्ट असून त्यांना विविध मूत्ररोगांवरच्या उपचारांचा 30 वर्षांहून अधिक काळचा अनुभव आहे. सांगलीमध्ये उषःकाल नर्सिंग होमची त्यांनी स्थापना करून वैद्यकीय सेवेची सुरुवात केली. 1995 साली अभिनव मेडिकल प्रायव्हेट लिमिटेड संस्थेची स्थापना त्यांनी केली. सध्या ते उषःकाल अभिनव इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सचे संस्थापक सदस्य आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत. उषःकाल अभिनव मल्टी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल हे पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर कर्नाटकातील सर्वात मोठं मल्टी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आहे. उषःकाल अभिनव मल्टी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल नक्की कसं आहे हे व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहूया. आता अत्याधुनिक वैद्यकीय उपचारांसाठी पुणे, मुंबई, बँगलोर यासारख्या शहरांकडे धावाधाव करण्याची आणि न परवडणारा खर्च करण्याची गरज नाही. कारण हृदय, मेंदू, फुफ्फुस, अस्थि, मणका, मूत्र, पोटविकार, अवघड प्रसूती, नवजात शिशु आणि लहान मुलांचे आजार तसंच कॅन्सर अशा सर्व आजारांवर अतिप्रगत तंत्रज्ञानाद्वारे तपासणी, निदान आणि उपचार सर्व काही एकाच छताखाली, तेही अगदी परवडणाऱ्या दरात. उषःकाल अभिनव मल्टी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अर्थात UAIMS, धामणी रस्ता, सांगली. डॉक्टर मिलिंद, तुमची वैद्यकीय क्षेत्रातील सुरुवात कशी झाली आणि उषःकाल अभिनव ही काय संकल्पना आहे? 1986 साली MBBS नंतर MS जनरल सर्जरी ह्या डिग्र्या मी मिरज मेडिकल कॉलेजमधून घेतल्यानंतर मुंबईचे प्रख्यात युरोलॉजिस्ट डॉक्टर हर्षद पुंजाणी यांच्या प्रोत्साहनामुळं मी युरोलॉजी ह्या विषयाकडे वळलो. आणि त्यांच्या अंडर आणि डॉक्टर प्रशांत पटनाईक हे दुसरे बॉम्बेतले प्रख्यात युरोलॉजिस्ट ह्यांच्या अंडर ट्रेनिंग घेतल्यानंतर 1989 साली मी उषःकाल नर्सिंग होम याची स्थापना केली. उषःकाल नर्सिंग होम माझ्याबरोबर डॉक्टर अजित मोडक हे ऑर्थोपेडिक सर्जन होते आणि आम्ही 15 बेडच्या हॉस्पिटलमधून या संस्थेची सुरुवात केली. हळूहळू आमची जशी प्रॅक्टिस वाढत गेली आणि ह्याच काळात युरोलॉजीमध्ये प्रचंड डेव्हलपमेंट झाल्या. म्हणजे लिथोट्रिप्सी म्हणजे ऑपरेशनशिवाय मूत्रखड्यावरील इलाज, नंतर एंडोस्कोपिक सर्जरी, दुर्बिणीच्या साह्याने युरोलॉजीवरचे इलाज, हे सगळे ह्या काळात खूप प्रगत झाले. आणि ते आपल्या भागात देण्यासाठी आम्ही 1995 साली पश्चिम महाराष्ट्रातल्या पहिल्या लिथोट्रिप्सी सेंटर आणि त्याच्याचबरोबर पहिलं एंडो युरोलॉजी सेंटर आणि त्याचबरोबर आर्थ्रोस्कोपी सेंटर असं आम्ही 95 साली सुरू केलं. त्यात मला डॉक्टर विकास गोसावी आणि त्यानंतर जवळजवळ 50 डॉक्टरांनी एकत्र येऊन आम्ही ते सेंटर सुरू केलं. नंतर 1999 साली डॉक्टर मकरंद खोचीकर हे आंतरराष्ट्रीय खातीचे युरोलॉजिस्ट आम्हाला जॉईन झाले. आणि त्यानंतर वाढवत आमचं उषःकालचं हॉस्पिटल साधारण 15 बेडवरून 70 बेडपर्यंत आम्ही डेव्हलप केलं. पण ह्या सर्व उपचारात एक खंत आम्हाला राहत होती, कारण एक तर खूप कॉम्प्लिकेटेड पेशंट, बाकीच्या सर्व्हिसेस अवेलेबल नसल्यामुळं आम्ही पेशंटला देऊ शकत नव्हतो काही सर्व्हिसेस. आणि त्यामुळं काही पेशंट हे पुण्या मुंबईला पाठवण्याशिवाय आमच्याकडे गत्यंतर नव्हतं. तर ह्या भागातल्या पेशंटना वरचेवर पुण्या मुंबईला जाऊ नये आणि त्यासाठी आपल्याला काय करता येईल अशी चर्चा चालू असताना माझे स्वतःचे जवळचे मित्र श्रीकांत महाबळ जे एक एंटरप्रेनर आहेत, उद्योजक आहेत, त्यांनी या कल्पनेला खूप पाठिंबा दिला आणि आपल्या भागात आपण काहीतरी चांगलं निर्माण करावं ह्याच्यासाठी आम्ही दोघं एकत्र आलो. आणि त्यानंतर डॉक्टर मालानी, डॉक्टर कोगरेकर हे आमचे सहकारी यांनी आम्हाला सहकार्य केल्यानंतर आम्ही उषःकाल अभिनव मल्टी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचा प्रोजेक्ट, जिथं 350 बेडची सोय आहे आणि सर्व वैद्यकीय ब्रँचेसचे अद्ययावत उपचार तिथं उपलब्ध आहेत, असा आम्ही प्रोजेक्ट हातात घेतला. 2019 साली आम्ही हा प्रोजेक्ट सुरू केला आणि 2022 साली गडकरींच्या हस्ते त्याचं उद्घाटन झालं. निश्चित. तुम्ही आता बोलताना जसं बोललात की बऱ्याच वेळा तुम्हाला काही पेशंट्स अभावात, म्हणजे जी यंत्रसामुग्रीचा अभाव आहे त्या अनुषंगाने तुम्हाला पाठवावे लागले, पण हीच वैद्यकीय पोकळी असते. तर अभिनव कशा पद्धतीने यामध्ये उपयोगी ठरतं? आता प्रॉब्लेम काय असतो, सांगली मिरज हे वैद्यकीय क्षेत्राचं माहेर घर आहे. गेली जवळजवळ 150 वर्ष
मिशन हॉस्पिटलच्या माध्यमातून तिथं वैद्यकीय सेवा दिली जाते. पण तिथे आता प्रॉब्लेम असे येतात की एक एक ब्रँचेसचे खूप मोठे मोठे हॉस्पिटल तिथं आहेत. पण जेव्हा तुम्ही क्रिटिकल केअर किंवा जो पेशंट अति आरोग्यानं त्याला हे झालेलं असतं त्यावेळी आपण त्यांना जी सोय लागती त्याला मल्टी डॉक्टरांचा सपोर्ट लागतो. वेगवेगळ्या स्पेशालिटीचे डॉक्टर एकाच वेळी तिथं तुम्हाला उपलब्ध पाहिजेत. त्याचवेळी वेगवेगळ्या यंत्रणासुद्धा तिथं उपलब्ध पाहिजेत. आणि ह्या सोयी नसल्यामुळेच फक्त आम्हाला पेशंटला पुण्याला आणि मुंबईला पाठवायला लागत होतं. त्यामुळे ह्या UAMच्या माध्यमातून आम्ही ह्या सर्व सोयी तिथे निर्माण केल्यात. आणि आज मला सांगायला अभिमान वाटतो की ज्या काही वैद्यकीय क्षेत्रातील अनुभवी लोकांनी आमच्या हॉस्पिटलला व्हिजिट केली त्यांनी आमचं हॉस्पिटल हे भारतातलं एक अद्ययावत इन्फ्रास्ट्रक्चर असल्याचं प्रशस्तीपत्रक आम्हाला दिलेलं आहे. अरे वा, चांगली गोष्ट आहे. पण आता उषःकाल अभिनव यामध्ये नक्की कोणत्या सुविधा मिळतात? तर उषःकाल अभिनव हे ब्रॉड स्पेक्ट्रम मल्टी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आहे. इथे सर्व प्रकारच्या वैद्यकीय सेवा उपलब्ध आहेत. आमच्याकडे वेगवेगळे 28 डिपार्टमेंट कार्यरत आहेत. मेनली नावं घ्यायची तर कार्डियक सर्जरी आणि कार्डिओलॉजीचं डिपार्टमेंट, नंतर लहान मुलांचं कार्डिओलॉजीचं डिपार्टमेंट, नंतर न्यूरोसर्जरी आणि मेंदूच्या विकारावरील डिपार्टमेंट, नंतर युरोसर्जरी आणि युरो कॅन्सरवरचं डिपार्टमेंट, नंतर बेसिक आमचा फोकस हा क्रिटिकल केअर आहे. त्यामुळे जवळजवळ 110 बेडची ICU बेडची आमच्याकडे व्यवस्था आहे. त्याचबरोबर नवजात अर्भक जिथं निओनेटॉलॉजी म्हणतो त्यांचं 20 बेडचं निओनेटॉलॉजी सेंटर आमच्याकडे आहे. त्याचबरोबर ट्रॉमा म्हणजे हल्ली अपघात खूप होतात त्यामुळे हेड इंजुरी आणि त्याच्याबरोबर असणारे बोनचे फ्रॅक्चर्स आणि पोटाला वगैरे झालेल्या इजा मल्टी ट्रॉमा ज्याला म्हणतो त्याच्यासाठीची सर्व सोयी आमच्याकडे उपलब्ध आहेत. आणि ह्या सर्व सोयींना सपोर्ट करण्यासाठी आमचं CT स्कॅन, MRI, अल्ट्रासाऊंड, त्याचबरोबर अद्ययावत लॅबोरेटरी आणि फुल कंपोनंट ब्लड बँक या सर्व सेवा आमच्या एकाच छताखाली उपलब्ध आहेत. पण मग साधारणतः कोणते रुग्ण यामध्ये येऊ शकतात जे या सुविधांचाही लाभ घेऊ शकतात? सर, आज तसं बघायला गेलं तर कोणताही रुग्ण ह्या सुविधांचा लाभ घेऊ शकतो. पण जे काही पेशंट क्रिटिकल आहेत, ज्यांना मल्टिपल आजार आहेत, समजा आता वय झाले, डायबिटीस आहे, हायपरटेन्शन आहे, हार्टचा आजार आहे आणि काहीतरीचे ऑपरेशन करायचे असे जिथं मल्टिपल कॉम्प्लिकेटेड वैद्यकीय जे प्रॉब्लेम्स असतात त्याचं एक ठिकाणचं उत्तर म्हणजे आमचं UAMS हे हॉस्पिटल आहे. तर बेसिकली त्यांनी आणि जे हाय एंड ज्या सर्जरीज आहेत की जिथं खूप हार्ट सर्जरी आहे, न्यूरोसर्जरी आहे, तिथं कंप्लीट बॅकअप खूप लागतो, अद्ययावत मशिनरी लागती, या सर्व सोयी तिथं उपलब्ध असल्यामुळे ह्या लोकांच्यासाठी हे एक वन स्टॉप सोल्युशन आमच्याकडे आहे. वैद्यकीय चमत्कार कधी कधी काही या क्षेत्रामध्ये होतात आणि त्याचं उदाहरण तुमच्याकडे देखील आहे, तर ही उदाहरणं काय आहेत? आता जेव्हा तुम्हाला ह्या दर्जाचा आंतरराष्ट्रीय सेटअप तुम्हाला जेव्हा मिळतो तेव्हा तुम्ही म्हणजे मनात काही किंतु न बाळगता कॉम्प्लिकेटेड पेशंट हँडल करू शकता. अशी काही उदाहरणं मी तुम्हाला 2-3 उदाहरणं शॉर्ट वेळात देतो. आमच्याकडे एक ट्रिपलेट म्हणजे तिळं असलेली बाई आमच्याकडे आली होती आणि युजली हे तिळं असल्यामुळे ह्यांच्या लवकर डिलिव्हरी होतात, 9 महिने पूर्ण होत नाहीत आणि त्यामुळे या तिन्ही बाळं वाचायची शक्यता कमी असते. पण आमच्या सेटअपच्या बॅकअपमुळं आमच्या गायनेकॉलॉजिस्टनी त्यांना प्रॉपर मॅनेज करून पूर्ण 9 महिन्याचा पिरियड त्यांचा जाऊ दिला आणि त्यानंतर आम्ही सीझर करून त्यांची डिलिव्हरी केली. तर 3 बाळं जन्माला आणि तिन्ही बाळं सुरक्षित आणि व्यवस्थित आहेत आणि तिन्ही बाळं जगलेली आहेत. त्याचं पुढचं वैशिष्ट्य याचं सांगेन की या बाईकडे एका माळ्याची बायको होती, त्यांच्याकडे आर्थिक सुविधा नव्हती आणि ही ट्रिपलेट बाहेर कुणी घ्यायला तयार नव्हतं. मग त्यांना आम्ही फक्त त्यांनी औषधाचे आणि काही तपासण्यांचा खर्च केला, बाकी सर्व खर्च हॉस्पिटलनी फुकट करून आम्ही त्यांची ती सर्जरी पार पाडली. त्याचा माझा सांगायचा हेतू असा आहे की हे हॉस्पिटल फक्त जरी सुविधा भरपूर असल्या तरी सर्व लोकांच्यासाठी हे हॉस्पिटल उपलब्ध आहे. अजून एक तुम्हाला महत्त्वाचं उदाहरण आमच्या भागासाठी झालेलं तुम्हाला सांगेन की आम्हाला ऑर्गन रिट्रायवल म्हणजे ऑर्गन काढून घेण्याचं लायसन्स आमच्याकडे आहे. जे पेशंट ब्रेन डेड असतात, म्हणजे त्यांचा मेंदू डेड असतो पण बाकी सगळे अवयव चांगले असतात, ते बाकीच्यांना अवयव देऊ शकतात. तर हे अवयव देण्याचं लायसन्स आम्हाला मिळाल्यानंतर एका आमच्या ब्रेन डेड पेशंटचे 6 अवयव आम्ही एकावेळी डोनेट केले त्या पेशंटनी. तर त्यात 2 लंग, हार्ट, 2 किडनीज, लिव्हर
आणि डोळ्याची कॉर्निया असे 6 अवयव त्यांनी डोनेट केले आणि त्यासाठी महाराष्ट्रातल्या गव्हर्मेंटची परमिशन लागती, गव्हर्मेंट ते ऑर्गन अलॉट करतं. त्याप्रमाणे त्यांनी ज्यांना ज्यांना हॉस्पिटलना अलॉट केले ते 5 हॉस्पिटलचे डॉक्टर आमच्याकडे येऊन एकाच वेळी ते 5 ऑर्गन घेऊन गेले आणि ते 5 वेगवेगळ्या रुग्णांवर त्याचं प्रत्यारोपण करण्यात आलं. आणि आज मला आनंद वाटतो सांगायला, समाधान वाटतं की यातले 4 पेशंट आज व्यवस्थित जगत आहेत. हा मल्टी सुपर स्पेशालिटीचा एक मोठा फायदा आमच्या भागातल्या लोकांना झालेला आहे आणि लवकरच आम्ही स्वतःच ट्रान्सप्लांटचं लायसन्स आम्हाला मिळेल, आम्ही अप्लाय केलेलं आहे, तर ही सुविधा आमच्या तिथे उपलब्ध होईल. नक्कीच डॉक्टर मिलिंद, रुग्णांच्या एखाद्या कृतीबद्दल किंवा रुग्णांना बरं वाटल्यानंतर जे समाधान लाभावं ते तुम्हाला लाभतं, हीच अर्थातच खूप चांगली गोष्ट आहे. कारण हाच मुख्यतः उद्देश रुग्णसेवेचा बऱ्याच डॉक्टरांकडे असतो. पण आता तुम्ही हे जे सांगताय सगळ्या हॉस्पिटलबद्दल, तर कुतूहलही लोकांना होतं किंवा काही गरज म्हणून देखील लोक या गोष्टीकडे बघतात. तर कनेक्टिव्हिटी कशी आहे हॉस्पिटलची? आता जिओग्राफिकली बघायला गेलं तर जवळजवळ 200 किलोमीटरच्या परिसरात ह्या क्वालिटीचं हॉस्पिटल नाही आहे. आणि आमच्याकडं क्वालिटी जेव्हा म्हणतो तेव्हा मी हे पण सांगतो 200 किलोमीटर म्हणजे नक्की कुठल्या एरियामधलं? म्हणजे आता जर सांगली हा मध्य धरला आमचा, तर इकडे सोलापूरपर्यंत, इकडे पुण्यापर्यंत, खाली बेळगावपर्यंत आणि इकडे कोकणापर्यंत या सर्व भागात आमच्या क्वालिटीचं हॉस्पिटल नाही आहे. त्यामुळे ह्या सर्व भागातल्या जे रुग्णांना या सेवेची जरूर आहे त्यांच्यासाठी या हॉस्पिटल उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे जर तुम्ही खर्चाच्या दृष्टीने विचार करा गेलात तर पुण्या-मुंबईतल्या पुण्यापेक्षा आमचे चार्जेस जवळजवळ 30 ते 40% कमी आहेत. मुंबईपेक्षा जवळजवळ 60 ते 70% कमी आहेत. त्याचबरोबर पेशंटच्या रुग्णाची सुद्धा आम्ही एक रुग्णाची, जो पेशंट ICUत असतो त्याच्या एका रुग्णाची फुकट राहायची सोय आमच्या हॉस्पिटलला आम्ही दिलेली आहे आणि अत्यंत कमी दरात त्यांना उपलब्ध जेवण वगैरे सगळं आमच्याकडे उपलब्ध आहे. त्यामुळे बाकीचा खर्चसुद्धा जो मोठ्या शहरात गेल्यानंतर पेशंटच्या नातेवाईकांचा होतो तो सुद्धा आमच्याकडे खूप कमी होतो. त्यामुळे एक सगळ्या दृष्टीने एक वन स्टॉप सोल्युशन फॉर ऑल युअर क्रिटिकल केअर हे असं आमचं हॉस्पिटल आहे. नक्कीच तुम्ही सांगितलं रुग्णांसोबत जी व्यक्ती असते त्याचा देखील खर्चाचा भार तुम्ही काही प्रमाणात उचलता. पण कधी कधी काय होतं की रुग्णाला एक तर बरं होऊन बाहेर जायचंच असतं, पण त्याला काहीतरी अडचणी येतात. उदाहरणार्थ कॅशलेस संदर्भात असेल किंवा शासकीय आरोग्य योजना बऱ्याच वेळा माहीत नसतात. तर या संदर्भात तुमचं काही हेल्प डेस्क किंवा काय असतं का? आता आमच्याकडे जवळजवळ 18 इन्शुरन्स कंपनींच्या कॅशलेस सुविधा उपलब्ध आहेत. त्याचबरोबर कर्नाटकची अटल वाजपेयी आरोग्य सेवा स्कीम आणि RBSK म्हणजे राष्ट्रीय बाल विकास योजना ह्या आमच्याकडं कार्यरत आहेत. त्यामध्ये सर्व पेशंटचे जे काय संस्था आमच्याकडे उपलब्ध आहेत त्यांचे आजार फ्री ऑफ कॉस्ट होतात. गव्हर्मेंट त्यांचा खर्च बेअर करतो. तो RBSKच्या बाबतीत मी तुम्हाला सांगायचं महत्त्वाचं कारण म्हणजे RBSK लहान मुलांच्या हार्टच्या आजारावर, जिथं हृदयाला छिद्र असतं वगैरे, ह्या आजाराच्या ट्रीटमेंटसाठी RBSK प्रमोट करतं. तर गेल्या 1.5 वर्षात आम्ही जवळजवळ 150हून अधिक लहान मुलांच्यावर हार्ट डिसीजवर आम्ही विदाऊट सर्जरी उपचार असतात ते केलेले आहेत. ते वन ऑफ द रेकॉर्ड आहे आमच्या एरियामधलं. आणि त्याचबरोबर आता आरोग्यदायी योजना ज्या महाराष्ट्राच्या आहेत, महात्मा फुले किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटच्या ज्या योजना आहेत त्यासाठी आम्ही अर्ज केलेला आहे आणि तो आमचा अर्ज आल्यावर त्या लोकांना सुद्धा ह्या सुविधा, हाय एंड सुविधा आम्ही उपलब्ध करून देणार आहेत. त्यासाठी एक 50 बेडचा वेगळा वॉर्ड आम्ही हॉस्पिटलमध्ये क्रिएट केला जिथं गव्हर्नमेंट योजनांचे पेशंट आम्ही ठेवणार आहोत. नक्कीच डॉक्टर, तुम्ही खूप चांगल्या पद्धतीची उपयुक्त अशी माहिती या संदर्भात देत आहात. पण थोडासा वेळ झाला आता एका ब्रेकचा. त्या ब्रेकनंतर अजूनही आपण डॉक्टर मिलिंद परीख यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. तुर्तास वेळ झाली एका ब्रेकची. ईदगुज या कार्यक्रमामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. डॉक्टर मिलिंद परीख यांच्याशी आपण चर्चा करत आहोत. डॉक्टर मिलिंद हे स्वतः उशक्काल अभिनव मल्टी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे व्यवस्थापकीय संचालक आहेत आणि मुख्यतः त्यांनी ही संस्था स्थापन केलेली आहे. डॉक्टर परीख, मगाशी तुम्ही एक कनेक्टिव्हिटीचा मुद्दा बोललात. तर सध्या हल्ली इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप होत आहे, सगळ्या गोष्टी होत आहेत, तर त्याचा फायदा हॉस्पिटलच्या दृष्टीने तुम्हाला कशा पद्धतीने होत आहे? आता इन्फ्रास्ट्रक्चरची जी फास्ट डेव्हलपमेंट झाली आहे, आता रत्नागिरी नागपूर हायवे जो झाला आहे त्यामुळे आमच्या हॉस्पिटलशी इकडं कोकणापासून इकडं सोलापूरपर्यंतचा एरिया अगदी फास्ट कनेक्ट झाला आहे. 2 तासात 3 तासाच्या पिरियडमध्ये पेशंट आमच्याकडे पोचू शकतो. त्याचप्रमाणे आता कोल्हापूरला विमानसेवा सुरू झाल्यामुळे सुद्धा अख्ख्या भारताची कनेक्टिव्हिटी तशी म्हटली तर आमच्या एरियाबरोबर झालेली आहे. त्याचबरोबर क्रिटिकल पेशंट आणण्यासाठी आमच्याकडे
कार्डियक ॲम्ब्युलन्स अवेलेबल आहे, जिथं व्हेंटिलेटर सकट सर्व सुविधा असून तज्ज्ञ डॉक्टर त्या ॲम्ब्युलन्समध्ये असतात. त्यामुळं कुठलाही पेशंट जर हॉस्पिटलला आणायचा असेल तर फोन आल्यास आमची ॲम्ब्युलन्स तिथे जाऊन घेऊन येते. त्याचबरोबर महापालिका क्षेत्रातल्या रुग्णांच्यासाठी आम्ही फ्री ॲम्ब्युलन्स सेवा चालवत आहोत. त्यामुळे जवळजवळ 30 किलोमीटरच्या एरियामध्ये कुठलाही पेशंट त्यांनी आम्हाला फोन केला तर आमची ॲम्ब्युलन्स घेऊन त्यांना सेवा देते. त्यामुळे कनेक्टिव्हिटी हा काय फार मोठा अडचण आता लोकांच्यासाठी राहिलेली नाही. आणि पुण्या मुंबईसारख्या शहरात जाण्या-येण्यात जो काय वेळ जातो त्याच्या खूप कमी वेळात ते आमच्याकडे पोचू शकतात. आणि जेवढं लवकर पोचतील तेवढं लवकर उपचार आणि लवकर बरं होण्याची शक्यता वाढलेली असते. डॉक्टर, तुम्ही मगाशी म्हणालात की सर्जन आहेत तुमच्याकडे विविध पद्धतीचे, म्हणजे हृदयरोग तज्ज्ञ असतील किंवा अजून वेगवेगळ्या प्रकारच्या संदर्भातले. तर ब्लड बँक सारखा विषय खूप महत्त्वाचा असतो अशा वेळी, तर ती काही सुविधा आहे का तुमच्याकडे? तर आमच्याकडे सर मागच्या 1 महिन्यापासून फुल कंपोनंट ब्लड बँक सुरू झालेली आहे. म्हणजे सर्व म्हणजे रक्ताचे गट आणि त्यांचे सर्व घटक हे सर्व आमच्या ब्लड बँकमध्ये उपलब्ध आहेत. आणि आमच्या ब्लड बँकेमध्ये हिमॅटोलॉजिस्ट म्हणून एक आता नवीन स्पेशालिटी डेव्हलप झालेली आहे. जे ब्लडचे जे प्रॉडक्ट्स असतात ते कशा पद्धतीनं वापरायचे हे सर्व होतात ते फुल टाईम आमच्याकडे अवेलेबल आहेत. आणि लवकरच आता आम्ही बोन मॅरो ट्रान्सप्लांटची फॅसिलिटी सुरू करत आहोत. नक्कीच, ही खूप चांगली गोष्ट आहे. एक साधारण प्रश्न असा आहे की उपचारांसाठी एखाद्या रुग्णाने किंवा रुग्णांच्या नातेवाईकांनी म्हटलं तर आपण वावगं नाही होणार, तर त्यांनी कुठल्या गोष्टी बघाव्यात एखादं हॉस्पिटल निवडताना? सर ट्रॅडिशनली जर बघायला गेलं तर लोकांनी डॉक्टरना देव मानून एका डॉक्टरवर विश्वास टाकून ते जातात. पण आता गेल्या कित्येक वर्षात वैद्यकीय क्षेत्रात इतक्या झपाट्यानं प्रगती झाली आहे की अमुक एक इन्फ्रास्ट्रक्चर असल्याशिवाय पूर्ण सेवा डॉक्टर देऊ शकत नाही. त्यामुळे डॉक्टरवरचा विश्वास हा तर सगळ्यात महत्त्वाचा आहे. आणि विश्वास असणारे डॉक्टर ज्या हॉस्पिटलमध्ये आहेत, पण त्याचबरोबर त्या हॉस्पिटलमध्ये इन्फ्रास्ट्रक्चर किती आहे, तपासण्या कुठल्या होतात, जर तपासण्या व्यवस्थित झाल्या तर निदान व्यवस्थित होणार, निदान व्यवस्थित झालं तर ट्रीटमेंट व्यवस्थित होणार. त्याचप्रमाणे तपासण्या जितक्या लवकर होतील तितकं ट्रीटमेंट लवकर होती. आता पूर्वी असं म्हणायचे की कॅन्सर इज कॅन्सल, पण आज तसं राहिलेलं नाही आहे. कॅन्सरवर सुद्धा जर तुम्हाला वेळीच निदान झालं तर पूर्ण बरा होण्यासारखे उपचार उपलब्ध आहेत. त्यामुळं हॉस्पिटल निवडताना या सर्व ठिकाणी जर सेवा ज्या ठिकाणी असतील असं हॉस्पिटल जर निवडलं तर नक्कीच रुग्णाला त्याचा फायदा होईल आणि तो लवकरात लवकर त्या आजारातून बरा होऊ शकतो. नक्कीच डॉक्टर, तुम्ही इथे आलात आणि खूप चांगली उपयुक्त अशी उषक्काल अभिनव या मल्टी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलबद्दल माहिती सांगितलीत, त्याबद्दल आपले आभार. धन्यवाद सर, धन्यवाद. तर डॉक्टर मिलिंद परीख यांच्याशी आपण चर्चा करत होतो. ते स्वतः व्यवस्थापकीय संचालक आहेत उषक्काल अभिनव मल्टी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, जे विशेषतः पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर कर्नाटकातील सर्वात मोठं आणि सुसज्ज हॉस्पिटल आहे, जेणेकरून तिकडच्या पूर्णपणे विविध, जसं डॉक्टरांनी सांगितलं की साधारणतः 200 किलोमीटर परिसरामध्ये इतकं सुसज्ज हॉस्पिटल क्वचितच आढळतं किंवा नाहीच आहे असं म्हणायला हरकत नाही. तर निश्चितच ज्या रुग्णांना अशा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलची गरज आहे त्यांनी खाली दिलेल्या जे नंबर्स आहेत, खाली दिलेले नंबर्स आहेत किंवा माहिती जी आहे त्याबद्दल अधिक माहिती हवी असेल तर तुम्ही त्या वेबसाईटवरती निश्चितच संपर्क साधू शकता, जेणेकरून तुम्हाला कधी भविष्यात वेळ न लागो, पण जर वेळ लागली तर कशा पद्धतीने आपण हॉस्पिटल निवडू शकतो हा देखील उपचार एक तुमच्यासाठी होऊ शकतो, यासाठी हा प्रयत्न होता. हितगुज या कार्यक्रमामध्ये वेळ झाली, आता इथेच थांबण्याची. पाहत राहा झी 24 तास.